नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर. तर तुम्ही बघताय बाजूला किती छान असं ऊन वगैरे पडलेलं आहे आणि वातावरण अगदी प्लेजंट आहे आणि खूप छान वाटतंय अशा वातावरणामध्ये बाहेर जायला. कारण समर ऑलरेडी, मी जसं म्हटलं की ऑलरेडी समरला सुरुवात झालेली आहे. तर आज आम्ही निघालेलो आहोत कोलमार्डनला. कोलमार्डन हे एक झू आहे आणि अम्युजमेंट पार्क देखील आहे. तर तिथेच आम्ही लहान मुलांना घेऊन सगळेजण चाललेलो आहोत. तर आता आम्ही सध्या मायरा अवधूत आहोत आणि ही जी गाडी आहे ना ती आम्ही रेंटवरती हायर केलेली आहे. कारण की आम्ही आणखी 2 फॅमिली आम्ही एकत्र जाणार आहोत आणि सविता तिच्या गाडीने येणार आहे. तर असं आम्ही एकत्र जाण्यासाठी आम्ही ही मोठी गाडी बुक केली आहे. तर आता आम्ही जाणार आहोत माझ्या दुसऱ्या फ्रेंड्सना पिक करणार आहोत आणि तिथून मग आम्ही सगळे एकत्र भेटून आम्ही निघणार आहोत. तर चला, तर मग मी तुम्हाला हा प्रवास दाखवते आणि तिथे गेल्यानंतर तिकडचं जे काही आहे ते पार्क वगैरे आणि झू हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग. तर इथे आम्ही ना ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आम्ही इथे आजूबाजूच्या प्लेसवरती थांबणार आहोत. तर इथे आलेलो आहोत आणि हे आहे ॲक्च्युली पेट्रोल पंप. इथे थोडं असं डिझेल वगैरे भरलं जाईल गाडीमध्ये आणि त्यानंतर आम्ही थोड्या ठिकाणी असं दूर जाऊन ब्रेकफास्ट करणार आहोत. कारण 9 वाजलेत आता आणि इथे मुलं आलेली आहेत. मुलांना बसून बसून कंटाळा आला तर इथे मुलं आहेत. इथे सध्या ॲनिमल पार्क आहे हे आणि इथे खूप सारे ॲनिमल्स आहेत. आता आपण पहिला ॲनिमल बघणार आहोत आणि इथे पलीकडे ना अम्युजमेंट पार्क आहे. हे लहान मुलांसाठी आहे आणि ह्याच्या पलीकडे आहे ते मोठ्यांसाठी आहे. तर ते देखील मी तुम्हाला दाखवेनच पुढे. पण आता सध्या ना आतमध्ये ॲनिमलपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक स्पॉटवरती ना वेगवेगळे ॲनिमल्स ठेवलेले आहेत. त्यांनी स्पॉट तयार केलेला आहे. तर ते फार दूर आहे, म्हणजे वॉकिंग खूप आहे. तर आता दम पण लागतोय, मागून मुलं देखील येतात, पण मजा येते कारण वेदर खूप छान आहे. सकाळी जसं म्हटलं की सकाळी खूप ऊन होतं आणि आता क्लाउडी झालंय, त्यामुळे खूप छान वाटतंय. म्हणजे फिरायला मुलांना देखील बरं वाटतंय. तर त्यामुळे मुलं एन्जॉय करू शकतात. अदरवाईज इथे खूप कडक ऊन असतं आणि ऊन असल्यामुळे मग इतकं एक्सप्लोर करता आलं नसतं.
एंजॉय कर रही है। अरे और एंजॉय कर खाली कर रहा था ना खाली। Say hi. See here and say hi. I said hi. Hello, Mr. Beast. I'm enjoying. तर आता आम्ही आलेलो आहोत किड्स रोलर कोस्टर मध्ये आणि सगळे आम्ही आता जाणार आहोत मुलांसोबत. इथे अवधूत आता इथे आम्ही ना थोडं लंच करण्यासाठी थांबलोय आणि ते सगळं मुलं जेवायला बसलेत. हे मायरा आहे आणि तर आता आम्ही जेवून घेतो कोणी तुमच्याशी बोल. तर आता आपण ना डॉल्फिन शो पाहायला जाणार आहोत आणि जेवण वगैरे झालंय आणि ना थोडंसं थंड वातावरण झालंय, थंडी वाजते पण मायराला इथे थंड लागतंय त्यामुळे तिला अवधूतचं जॅकेट घातलं. मायू बघू. तर चला तर मग आता आपण डॉल्फिन शो बघायला जाऊया.
इतना पहले बोल दिया था करेंगे हे रोलर कोस्टर आहे. आता हे सगळे जण ना इथून सगळे आता डॉल्फिन शो बघून बाहेर पडलेले आहेत आणि इथे अम्युजमेंट पार्क आहे त्यामुळे इथे जास्त गर्दी आहे. सफारीमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि केबल राईड इथे सुरू आहे आणि आम्ही इथे सगळेजण बसलेलो आहोत. ते मायरा पण आहे. हाय मायरा. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आता म्हणजे इथे आम्ही थोडासा वाइंड अप करतोय आणि केक खातोय, चहा पिणार आणि मग आम्ही निघणार आहोत. तर मुलं पण खूप थकलेत आणि सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलाय. हो ना? येस. सगळे बिझी आहेत खाण्यामध्ये. हो, कारण भूक लागली, कारण खूप चालायचं होतं आतमध्ये. खूप जवळजवळ ना फक्त वॉकिंग, फक्त चालतच राहायचं होतं, इतकं वॉक करायचं होतं. तर लहान मुलं देखील खूप जास्त थकलेत. तर चला मग आज आम्ही खूप जास्त मस्ती केली, खूप मजा केली. सविताचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केला. तर आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि भेटूया आपण पुढच्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.